झालेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। एक व्यासपीठ या ठिकाणी चालतं फिरतं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे, 2 ट्रेलर त्यासाठी मागवण्यात आलेले आहेत आणि जे दोन्ही प्रमुख रस्ते आहेत मुंबई महानगरपालिकेचे ते सध्या बंद करण्यात आलेले आहेत। येणारी जाणारी जी वाहतूक आहे ती सुद्धा बंद आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आहे तो सुद्धा या परिसरामध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे। जे डीसीपी मुंडे ते स्वतः या ठिकाणी ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण तयारीचा ते सुद्धा आढावा घेत आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार या मोर्चाला पोलिसांकडून अजूनही अधिकृत परवानगी मिळालेली नाहीये, त्यामुळे जे आयोजक आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील असं सुद्धा बोललं जातंय। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, पण 4 वाजता याच व्यासपीठावरून राज ठाकरे, उद्धव ठाकरे, त्यासोबतच विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर जे प्रमुख नेते आहेत ते भाषणं देणार आहेत आणि या भाषणामध्ये नेमके मुद्दे काय काय असणार आहेत ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधात हा सत्याचा मोर्चा काढण्यात आलेला आहे, त्यामुळे सत्याच्या लढाईमध्ये सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन केलं जात आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ते हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। मुंबई, ठाणे, पालघर, त्यासोबतच नवी मुंबई या ठिकाणचे जे कार्यकर्ते ते ट्रेनने या ठिकाणी पोहोचत आहेत, चर्चगेट मार्गाने, कोणी सीएसटीच्या मार्गाने या ठिकाणी दाखल होत आहेत आणि मुंबईच्या फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा सुरू होणार आहे, तो मेट्रो आणि मग मेट्रो पासून पुढे मुंबई महानगरपालिकेच्या याच रस्त्यावर असणार आहे। रस्ते जे ते दोन्ही बाजूचे कशा पद्धतीने मोकळे झालेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला बॅनर्स, पोस्टर्स दिसत आहेत सत्याच्या मोर्चाचे आणि सत्तेची नाही तर सत्याची लढाई आहे असं म्हणत हे सगळे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आलेले। जे झेंडे या ठिकाणी होते ते सध्या काढण्यात आलेले आहेत, कारण व्यासपीठावरून समोर जे लोक बसणार आहेत त्या सगळ्यांना भाषणं आणि नेत्यांचे चेहरे दिसायला हवेत, हा त्यामागचा उद्देश आहे। आणि आपण पाहतोय की आता तयारी सुरू झालेली आहे, साऊंड चेक सुरू झालेला आहे, जिमीजी लावण्यात आलेली आहे, प्रसार माध्यमांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्वतः या ठिकाणी इथले जे स्थानिक खासदार आहेत अरविंद सावंत शिवसेनेचे ते सुद्धा दाखल झालेले आहेत, त्यांनी सुद्धा या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। 2 ज्या व्हॅनिटी व्हॅन्स आहेत ते सुद्धा नेत्यांसाठी मागवण्यात आलेले आहेत, त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये ही सगळी तयारी पोहोचलेली आहे। आणि आता थोडंसं थांबवते तर म्हणायचे महाविकास आघाडीचा हा सत्याचा मोर्चा आणि ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणची ही तयारी आपण इथे पाहतोय।